सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 6 सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. नीरजला तो बाबा होणार आहे हे कळालेले असते. तो फार खुश असतो. त्याला ही बातमी मेघनाला म्हणजेच त्याच्या आईला द्यायची असते. तो आईकडे जातो आणि आईला म्हणतो, आई अभिनंदन, अगं तुला एक खूप गोड बातमी सांगायची आहे. ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. आई मी बाबा होणार आहे, निशी आई होणार आहे. मेघनाला तर ही बातमी ऐकून धक्काच बसतो. ती नीरजला विचारते, हो कुणी सांगितलं तुला, निशीने का? त्यावर नीरज म्हणतो, नाही ग आई, माझी निशीची भेट झाली पण निशी नाराज आहे माझ्यावर, ती काही बोलतच नाही माझ्याशी, पण मला समजलं. पुढे मेघना म्हणते, अरे नीरज, निशीने ही बातमी आपल्या कोणालाच सांगितली नाही. आम्हाला वाटत होतं की तुम्ही दोघांचं भांडण झालंय म्हणूनच ती नांदिवलीला गेली आहे, पण हिचं तर सगळं भलतंच घडतंय. तिला ही बातमी आपल्या कोणालाच सांगायचं नव्हतं आणि म्हणून तर ती नांदिवलीला गेले. मला तर असं वाटतं की तिला हे मूलच नको आहे. हे ऐकून नीरजला फार वाईट वाटते. तो खूप चिडतो आणि तो आईला म्हणतो, आई तू काय बोलतेस, तुला कळतंय का? माझी निशी अशी वागवत शकत नाही. माझ्या निशीवर पूर्ण विश्वास आहे. तिला तर लहान मुलं खूप आवडतात. मी एक काम करतो, मी उद्या जातोच निशीकडे आणि तिला भेटतो आणि विचारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नीरज गुलाबाची फुलं आणि मिठाईचं बॉक्स घेऊन निशीकडे जातो. त्यांच्या घरात पिठोरीच्या पूजेची तयारी चालू असते. नीरजला बाहेरच ओवी आणि श्रीनू अडवतात. ओवी नीरजला म्हणते, नीरज तुला निशीला नाही भेटता येणार, तुला भेटलं तिला त्रास होतो आणि हे आम्हाला नको आहे. त्यावर नीरज म्हणतो, कुठल्या मुलीला तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप भेटल्यानंतर त्रास होतो तूच सांगू मला. आणि हो, मला माहितीये, मला कळाले, माझी निशी आई होणार आहे आणि मी बाप होणार आहे ते. ओवी आणि श्रीनूला तर हे ऐकून धक्काच बसतो. ओवी नीरजला म्हणते, तुला तुझ्या मॉमने सांगितलं का? त्यावर नीरज म्हणतो, नाही, उलट मीच मॉमला सांगितले की निशी आई होणार आहे. ती सुद्धा खूप आश्चर्यचकित झाली की निशीने कोणालाच कसं सांगितलं नाही हे, आणि हेच मला तिला विचारायचंय. हा होता 6 सप्टेंबरचा प्रोमो. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.